रामकृष्ण हरी, जय बाळूमामा। एकंदर भागा क्रमांक 4 वैश्यवाडी या ठिकाणी मेंढी माऊलीचा कात्रण सोहळा आणि या कात्रण सोहळ्याच्या निमित्तानं झालेला संपूर्ण मेंढ्यांच्या कात्रणाचा कार्यक्रम आणि हा कार्यक्रम संपूर्ण मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे। सर्वांना सूचना पंढरपूर हा मेंढी माऊली कात्रणासाठी बरं किती दिवस झालं बाळूमामाच्या सेवेमध्ये आपण सर्व आहात? 10-12 वर्ष। तुम्हाला दैनंदिन जीवनात काय अनुभव आला? अनुभव असा आला की ती बोललेली कशी खरी होती। काय अडचणी असलेल्या नोकरीला असेल, शाळेला असेल किंवा प्रपंचात असेल किंवा मामांना जर म्हणलं असं महिना मिळेल का असं होती माझं ती गोष्ट खरी होती। त्यामुळं मामांच्या आता सध्या आमच्या मागं मामाचं। अरे वा 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 मस्त मस्त। म्हणजे मागे पुढे पाठीराखा इतरांचा लेखा पूर्ण करेल। तुम्ही मला अगदी सुंदर उत्तर दिल्याबद्दल माझ्या चॅनलचे आभार मानले। तुम्हाला सेवेत काय आनंद वाटतो मामांची सेवा केल्यानंतर? आनंद वाटतो। बर 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 मन प्रसन्न वाटतं आणि संसारात सुख वाटतं। जय बाळूमामा। गाव कुठलं? तिरवंडी। अरे वा वा माळशिरस तालुका तिरवंडी। मग आता इथं कशासाठी आलता? कात्रणीसाठी। वर दाखवा मेंढी कात्रणीसाठी। बरं किती वर्ष झालं तुम्ही मामांच्या सेवेत आहे? बरेच वर्ष झाले। तरी अंदाजे बाबा 10 वर्ष 5 वर्ष? आम्ही लहान होतो तेव्हापासून। बर बर। अरे बापरे, म्हणजे लहानपणापासून तुम्ही निरंतर मामांच्या सेवेमध्ये। एकंदर मामाची सेवा करत असताना तुम्हाला काय अनुभव काय आला? अनुभव कसं नाही आला सांगता येणार नाही। नाही नाही पण तरी थोडक्यात काय अनुभव काय? संसारात काय अनुभव काय आला? नाही मामाने आम्हाला नाही दिले असं आहे। बरं बरं ठीक आहे। म्हणजे सद्गुरू सारिका असता पाठीराखा इतरांचा जे तुम्हाला भरपूर दिलं। बरं तुमच्या मागं कोण उभा आहे? तुमच्या मागं कोण उभा आहे? पुढं कोण उभा आहे? अरे धन्यवाद, तुम्ही योग्य मला उत्तर दिलं म्हणून माझ्या चॅनल करून तुमचे आभार मानण्यात येत आहे। बाळा तुमचं कुठलं गाव? हा बरं इथं कशासाठी आला? सेवेसाठी। मग आता इथं पहिल्यांदा आला का? आणि शाळा शिकत शिकत धन्यवाद। बर बर ठीक आहे ठीक आहे। आता तुम्ही इथं कशाला म्हणजे कात्रणासाठी आला का? माऊली माळशिरस तालुका तिरवंडे गावावरून इथं मामांच्या माऊली मेंढीच्या कात्रणासाठी आल्यात आहे आता सध्या। म्हणजे इतकं मामावर प्रेम करणारे माझे भाविक भक्त आहेत। पाहिलं काय? बघितलं का? आतापर्यंत मेंढी कात्रणीची सेवा करत असताना संपूर्ण लोकर उचलण्याचं काम किंवा तळावरील साफसफाई करण्याचं काम या माता माऊलींनी केलं आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेणाऱ्या या माता भगिनी म्हणजेच बाळूमामाचे भक्त। पाहिलं का एकंदर? पाहिलं आणि प्रत्यक्ष आमच्या नेंबर